काय सगळं? व्हॉट आर यू डुईंग हिअर? I'm really sorry. काय रे? जॉब गेला म्हणून चोरीचा बिझनेस सुरू केलायस? अरे अंशुमन काय बोलतोयस तू? जावई आहे तो आपला, नीट बोल त्याच्याशी. आजी, जावई तर नीट वागलं पाहिजे ना, आणि सारखं माझ्या बहिणीशी भांडत असतो. अरे नाही अंशुमन, आम्ही भांडलो वगैरे नाही होत. ए तू थांब जरा, आम्हाला सगळं माहिती आहे. जावई आहेस ना, तर जावयासारखं वागायचं, दिवसा ढवळ्या यायचं, असं अंधारात चोरासारखं का आलायस? दादा विचार याला, हा का आपल्या घरात आलाय? काय प्लॅन आहे याचा? तसा फार काही चांगला प्लॅन नसणारच आहे. जावई आहे म्हणे. अरे आमच्या राजवाड्यांच्या घरात घरच्या मुलाने जरी चूक केली ना, तरी त्याला सुद्धा सोडत नाहीत. मग तुला कसे सोडतील? हो की नाही दादा? रूल सगळ्यांना सारखे आहेत. चला पोलिसांना बोलवा, शिक्षा झालीच पाहिजे. बोलवा पोलिसांना, बोलवा पोलिसांना, बोलवा पोलिसांना. इनफ अंशुमन. आदिरा तू मला का बोलतीयस? तुझ्या नवऱ्याला विचार. तो आपल्या घरात शिरलाय चोरासारखा. आधी ऐक ना, आणि सगळेच I'm really sorry. रोहन रोहन इट्स ओके. तू थांब. तू बसतोस का जरा? इकडे ये. ये इकडे. हो 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 इट्स ओके तू बस. घाबरू नकोस. इट्स ओके. आपली माणसं आहेत सगळे. पाणी घे. ओके तू आधी पाणी पी. आणि तू हा असा का घरात शिरलायस? मग मी पण हेच विचारत होतो ना, पण मला थांबवलं. कॅश आहेत घरात, दागिने आहेत. रोहन, नशीब समज मी हात उचलला नाही, नाहीतर असंच हॉस्पिटलला घेऊन जावं लागलं असतं तुला. अंशुमन दादा शट अप, शट अप, शट अप. ओ येणार कधी तुमची सूट? काय चाललंय काय तिचं? हा झालं तुझं परत सुरू? तुला मध्ये मध्ये झटके येतात का ग? हा येतात झटके. थोड्या दिवसांनी वेडी पण होणार आहे मी, आणि याला सगळ्याला जबाबदार असणार आहे तुमची सून. अरे काय चाललंय काय? हा भांडण करून गेली निघून. कधी उगवणार आहे ती? तिला काय वाटतं या घरामध्ये काय फक्त तिचाच कायदा चालतोय? हा हे बघ, ती शांततेसाठी तिच्या माहेरी गेलेली आहे. उगाच त्याचा बाऊ करू नकोस. अरे पण मी म्हणते किती दिवस चालणार आहे? मनामध्ये आलं भांडण केलं, मनामध्ये आलं गेली ती माहेरी निघून, मनामध्ये आलं सासूची भांडली. अरे काय चाललंय काय? सासू सासऱ्यांचा विचार करायचा नाही, घराचा विचार करायचा नाही, मग करायचं तरी काय तिनं? एवढंच जर तिला ना माहेरी जाऊन राहायचं होतं ना, मग राहायचं ना तिकडेच. लग्न कशाला केलं? राहायचं आपलं मस्त आयुष्य आरामामध्ये राजमहालामध्ये, आहे की नाही? कुठल्या तोंडाने बोलतेस का तू हे? अगं त्या आधिराला हे घर आपलं वाटावं यासाठी तू काय केलंस? तिनं काय केलं तर त्याला नावं ठेवायचं. पण तिनं काही नाही केलं, गप्प बसली. तेही तुला आवडत नाही. करायचं काय त्या बिचारीनं? सांग ना. माझ्यावरच सगळं खापर फोडा. अरे हे बालन सगळं माझ्यावरच काय येतं? मला दोष द्यायचा नाही, मी आधीच सांगून देते तुम्हाला. हे सगळं मी घराच्या भल्यासाठी करते, माहितीये ना तुम्हाला? कुटुंबाच्या भल्यासाठी तू डोंबल. डोंबलं काय डोंबलं? तिच्यावर जर सगळे संस्कार आधीच केले असते ना तिच्या आई वडिलांनी, तर मला हे सगळं करायची गरजच नसती पडली. कळलं? जरा समजून घ्या मला. त्यात चांगलेच संस्कार आहेत, पण ते तुला दिसत नाहीत. हा तुझ्या नजरेचा दोष आहे, दुसऱ्या कोणाचाही नाही. माझ्यावरच घसरपण. काय चांगलं आहे हो तिच्यामध्ये सांगा बघू? इतके दिवस झाले लग्नाला, सांगा जरा काय तारे काय तोडले तुमच्या सुनेने? सांगा. घरची जबाबदारी घेतली नाही, अजूनही मीच घेते ती. मीच सगळं घरासाठी करते. पुन्हा घरामध्ये सासूला मान दिला नाही, अजूनही ती माझ्याबरोबर उद्धटपणेच बोलते. गडगंज श्रीमंत घराची लेक आहे ना तुमची सून. 4 पैसे खर्च केले का घरासाठी? नाही, अजूनही आपणच बघतोय. अहो सोडा हे सगळं बाजूला सोडा. आजी आजोबा बनण्याची आपली अपेक्षा तेवढी तरी पूर्ण केली का तिने? अपेक्षा करू शकतो आपण तिच्याकडनं? परमेश्वरा, अरे आता या बाईचं काय करायचं तूच सांग मला. अरे एवढा चांगला संसार आहे, एवढी गुणी मुलं आहेत, हा समाधानी आयुष्य आहे, पण तुला कधी कळणार आहे हे सगळं? बरोबर आहे एकदम. देवा अगदी बरोबर बोलले. यांना पण ना जेव्हा मी या घरातून निघून जाईन ना, तेव्हाच माझी किंमत कळणार आहे. सुनेकडनं मानपानाची अपेक्षा तर मी काही या जन्मात करूच शकत नाही. सगळे मोकळे व्हाल, है ना? मंदा, मला माहिती आहे
हे तुला कितीही सांगून कळणारच नाहीये. हो. पण तरीही मी माझ्या समाधानासाठी हे बोलतोय की तुझी सततची कटकट, चिडचिड, त्रागा, हा अगं कधी बंद होणार आहे? तू कधीही शांत होऊ शकत नाहीस. तू तेव्हाच शांत होऊ शकशील जेव्हा तू आहे त्यात समाधान मानायला शिकशील. काय मोठा खजाना ठेवलाय आपल्या घरामध्ये सांगा बघू. आहे त्यात समाधान माना म्हणा. अगं आपली मुलं, सून हाच आपला खरा खजिना आहे. भले तुझ्या कल्पनेतली तुझी सून नसेल, ती रोज सकाळी उठल्यावर तुझी पूजा करत नसेल, तुझ्या हो मध्ये हो मिसळत नसेल, तुझ्या समोर मान खाली घालून राहत नसेल, पण तिनं ते का करावं ग? ती शिकलेली मुलगी आहे, स्वाभिमानी आहे, ती स्वतंत्र विचाराची स्वतंत्र मुलगी आहे. ती येतंय का डोक्यात? अगं एवढी शिक्षित आणि तडफदार सून आपल्याला मिळालीये याचा अभिमान वाटायला हवा आपल्याला. तुला सांगतो, जरा जरी तू तिला समजून घेतलंस ना तरच या घरामध्ये शांतता आणि आरोग्य लाभेल. किती बोलता हो तिच्यासाठी तुम्ही. विश्वासच बसत नाही. काय जादू केलीये तुमच्यावर काही कळतच नाहीये. या गडगंज श्रीमंत मुली असतात ना, या कधीच संसार सुखाचा करू शकत नाही. लिहून ठेवा तुम्ही, लिहून ठेवा. मी सांगते तुम्हाला, घरं बुडवतात घरं. लिहून घ्या, लिहून घ्या. ही मुलगी तुमच्या डोक्यावर मिऱ्या वाटणार. तेव्हा ना तुम्हाला माझी आठवण येईल. मंदाकिनी बरोबर बोलत होती. तू रोहनला मारणार? हा, माझ्या नवऱ्याला मारणार तू? त्याला हात तर लावून दाखव. माझ्याशी गाठ आहे तुझी. का नाही मारायचं मी? माझ्या घरात जर चोर घुसत असेल तर मी शांत राहायचं. मी प्रोटेक्ट करणारच ना माझं घर. अरे पण चोर कुठे येतो? माझा हसबंड आहे, रोहन आहे तो, रोहन. पण चोरासारखं का आला मग? ए तुम्ही भांडू नका अजिबात. शांत व्हा. काय रोहन दादा, असं कोणी येतं का चोरी वगैरे करायला? आणि तुला माझं आणि ताईचं सासर मिळालं का रे? किती एम्बॅरेस केलंस तू आता आम्हाला. तू बरी आहेस ना? काहीतरी काय बोलतेस तू? जरा गप्पा बस. वहिनी, सुशला का गप्प करतेस तू? बरोबरच बोलतीये ती. असं चोरासारखं येण्यापेक्षा रोहनने आधी कॉल करून यायला नको? अंशू बास आता. आणि चोर म्हणणं बंद करा. ती कोणी चोर शिरलं नाहीये घरात. रोहन आहे तो. अरे तुम्ही गप्प व्हा सगळे. तुमच्या बोलण्यामुळे ना रोहन जास्तच घाबरतोय. रोहन तू नक्की ओकेस? आणि आम्हाला कोणालाच अशी अपेक्षा नव्हती की तू अशा पद्धतीने येशील, म्हणून सगळे पॅनिक झालेत. ओके, आता सगळ्यांनी रिलॅक्स व्हा. काहीही झालेलं नाहीये. नाही सर, खरं तर तुम्हा सगळ्यांची रिॲक्शन अगदी ऑब्व्हियस होती. पण ऐका ना, मी जे वागलो ना त्यासाठी खरंच सगळ्यांना सॉरी. माझा कोणालाच घाबरवण्याचा वगैरे हेतू नव्हता. घाबरून झाल्यावर हे सगळं बोलून उपयोग काय? शट अप. काय शटअप? मी तर हाणणारच होतो. असं काही बोलायचं नाही. माझ्या समोर तर तो बोलायचंच नाही. तू हात तर लावून दाखव. हात लावून दाखव. पण चोर होत. एक मिनिट शांत व्हा प्लीज. माझा ना खरंच नाईलाज झाला. मी सगळ्यांची माफी मागतो या गोष्टीसाठी. आणि माझा खरंच नाईलाज होता म्हणून चोरी करायला आलो या